स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. नमस्कार, मी सौ वेलणकर SR, सहाय्यक शिक्षिका केआ बांठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्तम लक्षण ही पद्य रचना अभ्यासणार आहोत. याचे रचनाकार आहेत संत रामदास. श्री दासबोधातील या समासामध्ये संत रामदास यांनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. संत रामदासांचा थोडक्यात परिचय आपण पाहूया. संत रामदास स्वामी यांचं मूळ नाव नारायण सूर्याजी ठोसर. एक संत कवी, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक विचारांचं प्रतिपादन करणारे टीका ग्रंथ, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचं वाङ्मय त्यांनी निर्माण केलं. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वांना सहज समजेल असं काव्य आहे. दासबोध ही त्यांची स्वतंत्र परिपूर्ण अशी रचना आहे. त्यातून त्यांनी समाजाचे व जनरीतीचे केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. माणसाला सोप्या भाषेत जगण्याचं सार सांगणारा आणि चुकीच्या गोष्टींवर योग्य ठिकाणी प्रहार करून पुढची मार्गक्रमणा सुचविणारा हा ग्रंथ आहे. साध्या सोप्या भाषेचा वापर यात केला आहे. व्यवहारातील काही गोष्टी परखडपणे मांडणे गरजेचे असते, म्हणून माणसाची कान उघाडणी करण्यासाठी म्हणजेच व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये हे सांगण्यासाठी परखड भाषेत त्यांनी आपले विचार या ग्रंथात मांडलेले आहेत. आदर्श व्यक्तीची लक्षणे कोणती, अर्थात उत्तम लक्षणे कोणती, ती इथे सांगितली आहेत. जीवनात चांगली कीर्ती मिळवायची असेल तर एक उत्तम सज्जन व्यक्ती म्हणून नावलौकिक कमवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने काही गोष्टींचा अंगीकार करायला हवा, तसेच काही गोष्टी टाळायला हव्यात. चांगल्या गुणांचा अंगीकार करूनच व्यक्ती उत्तम पुरुष बनू शकते. त्यासाठी व्यक्तीचे आचरण कसे असावे हे विविध उदाहरणांद्वारे या रचनेतून सांगितले आहे. या पद्य रचने श्रोती भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखविल्या विण खाऊ नये, पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्या विण करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी.
सत्य मार्ग सोडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट. विद्यार्थी मित्रांनो, बघा, सुरुवातीलाच संत रामदास म्हणतात, श्रोती भावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुण, सर्वज्ञपणाची. शब्दार्थ आपण बघू. श्रोती म्हणजे ऐकणाऱ्या लोकांनो, सावधान म्हणजे सावध होणे, उत्तम म्हणजे आदर्श, गुणसंपन्न, उत्कृष्ट, जेणे म्हणजे ज्याने, बाणे म्हणजे बाणणे, अंगीकारणे किंवा सवय लावणे, सर्वज्ञपणाची म्हणजे सर्वज्ञ, सारे जाणणारा. संत रामदास स्वामी म्हणतात, श्रोते हो, सावधान व्हा. उत्तम व्यक्ती होण्यासाठी कोणते गुण असावे की ज्याचा अंगीकार करून, स्वीकार करून सर्वज्ञ किंवा सर्वज्ञानी होणं कसं शक्य आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे रामदास असं म्हणतात, वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. पुसल्या विण म्हणजे विचारल्याशिवाय, एकाएकी म्हणजे एकदम किंवा पटकन. बघा, कोणत्याही गोष्टीचं ज्ञान प्राप्त केल्याशिवाय ती गोष्ट करू नये किंवा त्याविषयी आपले मत ठरवू नये हे सांगताना रामदास स्वामींनी काही उदाहरणे दिली आहेत. जसं वाट पुसल्या विण जाऊ नये, रस्ता विचारल्याशिवाय त्या मार्गावर जाऊ नये, म्हणजेच आपण करत असलेलं कर्म योग्य आहे की नाही ते आधी पडताळून पाहिले पाहिजे. फळ ओळखल्या विण खाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये याचा साधा सरळ अर्थ असा आहे की माहित नसलेल्या एखाद्या फळाचं जर आपण सेवन केलं, ते फळ आपण खाल्लं, तर न जाणे ते विषारी फळ असल्यास तो विषप्रयोग ठरू शकतो. म्हणजेच याचा नेमका अर्थ आपल्या जीवनाशी निगडीत आहे. तो काय आहे बघा, की आपल्या कर्माचं फळ काय असेल याचा विचार करूनच कर्म करावे. पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी, कोणतीही पडलेली अनोळखी वस्तू काय आहे हे न जाणता त्यास स्पर्श करू नये, हे त्या काळात संत रामदासांनी सांगितलंय. म्हणून आपण पुढे बघा, जनी आर्जव तोडू नये, पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळी. जनी म्हणजे लोकांचे, आर्जव म्हणजे विनंती, पापद्रव्य म्हणजे पाप करून कपटाने मिळवलेली संपत्ती, जोडू नये, साठवू नये. पुण्य मार्ग म्हणजे चांगला मार्ग, सद्वर्तन. आणि कदाकाळी म्हणजे कोणत्याही वेळी, कधीही. आता इथे रामदास काय सांगतात की जनी आर्जव तोडू नये, लोकांनी केलेली विनंती सदैव लक्षात घ्यावी,
म्हणजे नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे की समाजात वावरताना आपल्या अंगी शालीनतेचा, नम्रपणाचा जो गुण आहे ना, किंवा सौजन्याने इतरांशी जे आपण वागतो ना, ते कधीही सोडू नये. जनी आर्जव तोडू नये. या ओळीचा अर्थ लक्षात आला. आता पुढे बघा. पापद्रव्य जोडू नये म्हणजे कोणत्याही अयोग्य किंवा वाईट मार्गाने संपत्तीचा साठा करू नये. नेहमी चांगले कर्म करत राहावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही मोहाला बळी न पडता पुण्य मार्ग, चांगला मार्ग किंवा आपले चांगले वर्तन कधीही सोडू नये. कधीही सोडू नये. पुण्य मार्ग सोडू नये कदाकाळ. पुढे बघा. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संत संग खंडू नये, अंतर्यामी. शब्दार्थ बघू. तोंडाळ म्हणजे वाटेल ते बोलणारा, भांडकुदळ. वाचाळ म्हणजे व्यर्थ बडबड करणारा. तंडो नये म्हणजे तंटा करू नये, भांडण करू नये. संत संग सज्जन माणसाची संगत. खंडू नये म्हणजे तोडू नये. आणि अंतर्यामी म्हणजे मनातून किंवा हृदयातून. जो तोंडाळ आहे, भांडकुदळ आहे, अशा भांडखोर माणसांशी वाद घालू नये. तोंडाळासी भांडो नये. व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा करू नये. वाचाळासी तंडो नये. संत संग खंडू नये. अंतर्यामी. संतांची संगत, सज्जनांची संगत कधीही सोडू नये. कधीही नाही. या गोष्टींची सदैव मनात आठवण ठेवा किंवा आपल्या अंतर्मनाशी खुणगाठ बांधा. कसली खुणगाठ बांधायची? तर संतांची मैत्री, संतांची संगत, सज्जनांची साथ कधीही सोडू नये. पुढे रामदास म्हणतात, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधिल्या विण करू नये कार्य काही. आळस म्हणजे काम न करणे. चहाडी म्हणजे एखाद्याबद्दल वाईट सांगणे. कार्य म्हणजे काम. आता इथे रामदास काय म्हणतायत? आळसे सुख मानू नये. उत्तम माणसाची लक्षणं सांगताना संत रामदास म्हणतात, आळशीपणात सुख मानू नका. काम न करता आळसात आनंद मानू नका. आळसे कार्यभाग नासतो. आळसात सुख नसतंच. दुसऱ्यांची चहाडी कधीही करू नये. कुणाबद्दल उखाळ्या पाखाळ्या करणे म्हणजे चहाडी करणे. दुसऱ्याबद्दल खोटे नाते बोलणे असलं काही मनातही आणू नका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण शोध घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नये. शोधिल्या विण करू नये कार्य काही. कोणत्याही कार्याची नीट माहिती मिळवल्याशिवाय, संशोधन केल्याशिवाय ते कार्य करू नये. पुढे बघा. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. शब्दार्थ पाहू. सभा म्हणजे समूहाची बैठक. बाष्कळपणा म्हणजे बालिशपणा. पैज म्हणजे स्पर्धा किंवा शर्यत. आणि होड म्हणजे पैज.
सभेमध्ये लाजू नये. संत रामदास सांगतायत, उत्तम माणसाचं लक्षण सांगताना संत रामदास म्हणतायत, माणसाकडे सभाधीतपणा असावा. सभेसमोर किंवा चार चौघात जनमानसात आपले चांगले विचार मांडण्यास घाबरू नये, लाजू नये. पण म्हणून उगाच वायफळ बडबडही करू नये, बाष्कळपणे बोलू नये. म्हणजे उगीचच निरर्थक बडबड करू नये. पैज होड घालू नये. कोणाशीही कोणत्याही प्रकारची पैज लावू नये. पैज होड घालू नये काही केल्या. थोडक्यात कोणाशी उगीचच स्पर्धा करू नये. पुढे बघूया. कोणाचा उपकार घेऊ नये. घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये. विश्वासघात. शब्दार्थ पाहूया. परपीडा म्हणजे दुसऱ्याला छळणे आणि विश्वासघात म्हणजे बेईमानी. बघा, कोणाचा उपकार घेऊ नये. घेतला तरी राखू नये. काहीही झालं तरी कोणाची विनाकारण मदत किंवा उपकार शक्यतो घेऊ नये. आणि जर मदत घ्यायची वेळ आलीच तर त्याची परतफेड केल्याशिवाय राहू नये. घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये. विश्वासघात. आणि दुसऱ्यांना त्रास होईल असं आपलं आचरण वर्तन कधीच नसावं. कोणाच्याही विश्वासास तडा जाऊ देऊ नये. कोणाचा विश्वासघात करून फसवणूक करून काहीच साध्य होत नाही. नेहमी प्रामाणिकच असावे. हेच उत्तम माणसाचं खरं लक्षण आहे. पुढे रामदास असं सांगतात, व्यापकपण सांडू नये. पराधीन होऊ नये. आपले बोझे घालू नये कोणी एकासी. शब्दार्थ पाहूया. व्यापकपणा म्हणजे मनाचा मोठेपणा. पराधीन म्हणजे परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणारा. ओझे म्हणजे स्वतःचा भार. आणि कोणी एकासी म्हणजे कोणावरही. व्यापकपण सांडू नये. पराधीन होऊ नये. व्यापकपण सांडू नये म्हणजे आपल्या चांगल्या वृत्तीचा, विचारांचा व्यापकपणा जो आहे ना तो सोडू नये. स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधी सोडू नये. मन कोतं किंवा संकुचित नसावं तर ते व्यापक असावं. पराधीन होऊ नये म्हणजे परावलंबी होऊ नये. दुसऱ्यावर कधीही अवलंबून राहू नये. पराधीन होऊ नये. पुढे रामदास काय सांगतात बघा. आपले बोझे घालू नये कोणी एकासी. म्हणजे कुणावरही आपल्या आयुष्याचं ओझ लादू नये. आपले ओझे, जबाबदारी कोणावरही टाकू नये. म्हणजेच व्यक्तीने स्वतः स्वावलंबी, आत्मनिर्भर असायला हवं. पुढे बघा. सत्य मार्ग सांडू नये. असत्य पंथे जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. शब्दार्थ बघूया. सत्य मार्ग खऱ्याचा मार्ग किंवा सद्वर्तन. असत्य म्हणजे खोटेपणा. पंथे म्हणजे मार्गाने किंवा वाटेने. कदा म्हणजे कधीही. आणि अभिमान म्हणजे व्यर्थ गर्व. बघा, सत्य मार्ग सांडू नये
म्हणजे सत्याचा मार्ग कधीही सोडू नये. नेहमी खरेपणाने वागावे. खरेपणाच्या सत्याच्या मार्गावर अखंडपणे चालत राहावे. असत्य पंथे जाऊ नये. खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये. असत्य पंथे जाऊ नये म्हणजे खोटेपणाच्या वाटेवर आपले पाऊल पडू देऊ नये. खोटारडेपणा करून किंवा खोटे काम करून मान मिळवण्याचा प्रयत्न करू नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा म्हणजे खोटेपणाचा कधीही वृथा अभिमान किंवा व्यर्थ गर्व करू नये. माणसाचे व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध कसे होईल हेच संत रामदास सांगतात. कवितेचे शेवटचे चरण बघूया. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. शब्दार्थ पाहूया. अपकीर्ती म्हणजे बेअब्रू, वाईट प्रसिद्धी. सत्कीर्ती म्हणजे चांगली प्रसिद्धी. वाढवावी म्हणजे वाढवावी. विवेके म्हणजे चांगल्या विचाराने. आणि दृढ म्हणजे ठाम, मजबूत किंवा ठोस. बघा, अपकीर्ती ते सांडावी म्हणजे अपकीर्ती किंवा कुप्रसिद्धी टाळावी. अपकीर्तीला बळी पडू नये. अपकीर्ती होऊ नये यासाठी वाईट गुणांचा त्याग करावा. सत्कीर्ती वाढवावी म्हणजे चांगली कीर्ती वाढवावी. चांगल्या मार्गाने प्रसिद्ध पावावे. आणि शेवटी रामदास असं म्हणतात, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. म्हणजे एक उत्तम सज्जन व्यक्ती म्हणून नावलौकिक कमवायचा असेल तर सारासार विचाराने, विवेकाने वर्तन करून सत्य मार्ग पत्करावा. चांगल्या वाईटाची जाण ठेवून वागावे आणि नेहमी सदैव सत्याच्याच वाटेने पुढे जावे. अशा प्रकारे श्री दासबोधातील या समासामध्ये संत रामदास यांनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितली आहेत. व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये याचे स्पष्ट व सडेतोड मार्गदर्शन केलं आहे. माणसाचं व्यक्तिमत्व सर्वार्थाने समृद्ध करणारा असा हा आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल. सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.